हृदय आपलं ते तुटतं कस काय? लोक तर म्हणतात की हई मेरा तो दिल ही टूट गया. अरे हाताच्या मुठी एवढं तुझं हृदय ते कस काय तुटणार? हॅलो, हाय आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ई सारथी ऑनलाईन या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आय एम युअर बायोलॉजी मेंटर, युअर बायोलॉजी एज्युकेटर प्रगती मॅम. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीचा अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे ह्युमन हार्ट, म्हणजेच काय तर मानवी हृदय. मग ते कशा प्रकारे वर्क करतं, त्याचं फंक्शन्स काय असतात, हेच या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर तत्पूर्वी महाराष्ट्रभरातील 8 क्लास, 9 क्लास आणि 10 क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्षामध्ये येणाऱ्या नवीन इयरमध्ये ही आहे एक मोठं गिफ्ट, जे की ई सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे 8 क्लास, 9 क्लास आणि 10 क्लासच्या स्टुडंटसाठी. मग ते आहे तुम्हाला फ्री बॅचेसच्या संदर्भात. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शुल्क किंवा कुठल्याही प्रकारचं पेमेंट करायची आवश्यकता नाही. मग तुम्ही हे घर बसल्या पाहू शकता आणि या संधीचा तुम्ही लाभ देखील घेऊ शकता. मग हे कशावरती करणार, तर तुम्ही जाणार ई सारथी ऑनलाईन हे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून या संधीचा, या सुवर्ण संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, डू यू नो आवर हार्ट इज ओनली बिग आवर फिस्ट. तुम्हाला माहित आहे का, आपलं हार्ट जे आहे ते आपल्या एका हाताच्या मुठी एवढं असतं, हाताच्या मुठी एवढं मोठं असतं. हे तुम्हाला माहीत असेल नसेल, पण विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे हार्ट आहे ते कसं, ते दिवस रात्र पंप करतं, कुठे घाबरत नाही, थकत नाही, झोपत नाही. आपण झोपलेले जर असू तरी पण ते काय करतं, तर त्याचं काम करतं. ते नेहमी धगधग करण्याचं काम करतं, ब्लडला पंप करण्याचं काम करतं. मग हे जे हृदय असतं ते कसं असतं, तर आपल्या हाताच्या फिस्ट एवढं असतं, आपल्या हाताच्या मुठी एवढं मोठं असतं. तर आता आपण बघूया की हे जे काही आपलं हार्ट आहे त्याचे डिफरंट फंक्शन्स आहेत. मग आपलं जे हार्ट आहे ते कसं असतं रे, मस्क्युलर ऑर्गन्सनी बनलेलं असतं, म्हणजेच मसल्सनी बनलेलं असतं. देन ते कुठं असतं, तर लोकेटेड इन अ चेस्ट कॅव्हिटी टिल्टेड टुवर्ड्स दी लेफ्ट लंग. आणि हे जे काही आपलं हार्ट आहे ते कुठं असतं, तर चेस्ट, म्हणजेच आपल्या इथे चेस्टमध्ये असतं, आपल्या चेस्टमध्ये असतं. आणि ते काय होतं, तर टिल्टेड असतं, थोडंसं टिल्टेड असतं टुवर्ड्स दी लेफ्ट लंगकडे थोडंसं टिल्टेड असतं. देन ॲज बिग ॲज आवर फिस्ट, आपल्या हाताच्या मुठी एवढं ते काय असतं, तर मोठं असतं. इट इज अ ब्लड पंपिंग ऑर्गन. आणि हा काय करतो, तर काम करतो, तर ब्लडला पंप करण्याचं काय करत असतो, तर हा काम करत असतो. सो वी विल सी नेक्स्ट. बघा, ही जी डायग्राम आहे ही वर्ल्डमधली सगळ्यात बेस्ट डायग्राम आहे, कारण ही डायग्राम आहे आपल्या हार्टची, आपल्या कशाची, हृदयाची डायग्राम आहे. मग ही माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण काय आहे, तर बेस्ट आहे. मग इम्पॉर्टंट NCERT मध्ये देखील ही अतिशय इम्पॉर्टंट डायग्राम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही आपलं हार्ट आहे ते फर्स्ट ऑफ ऑल आपण हार्टला काय करूया, आपलं जे हार्ट आहे त्याला लेफ्ट साईड आणि राईट साईडला काय करूया, डिवाइड करून घेऊया. आपल्या ज्या हार्टला लेफ्ट साईड आणि राईट साईडला फर्स्ट ऑफ ऑल डिवाइड करून घेऊया. मग आपले जे लेफ्ट साईड आहे त्याच्यामध्ये पण जो लेफ्टचा वरचा जो भाग आहे त्याला लेफ्ट ॲट्रियम नाव देऊया, लेफ्ट ऑरिकल नाव देऊया. आणि जो खालचा भाग आहे त्याला नाव देऊया लेफ्ट वेंट्रिकल. आणि तसंच मग जो आपला राईट साईडचा जो भाग आहे त्याच्या वरच्या भागाला नाव दिलं आपण राईट ऑरिकल. आणि जो खालचा भाग आहे त्याला नाव दिलं आपण राईट वेंट्रिकल. मग अशा प्रकारे आपलं जे ह्युमन हार्ट आहे ते 4 चेंबर्समध्ये डिवाइड केलं जातं. किती चेंबर्समध्ये, तर 4 चेंबर्समध्ये हे ह्युमन हार्ट जे आहे ते डिवाइड केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपलं जे हे हार्ट आहे ते कशा प्रकारे वर्क करतं याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. ही पूर्णच्या पूर्ण गोष्ट आहे ती सुरू होते आपल्या ब्लडपासून. जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते लंग्सच्या मदतीने लंग्स काय करतात, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे पल्मोनरी व्हेन्सच्या मदतीने लेफ्ट ऑरिकलकडे पास करतात. लेफ्ट ऑरिकललाच आपण काय म्हणत असतो, तर एट्रियम. ऑरिकललाच आपण काही बुक्समध्ये आपण एट्रियम देखील म्हणत असतो. नाहीतर परत म्हणाल की मॅमने आम्हाला सांगितलंच नाही. म्हणजेच
ऑरिकल जो आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो तर एट्रियम असं देखील म्हणत असतो. तर आता हे जे काही आपलं ब्लड आहे, ब्लड आपल्या लंग्स पासून आलेलं जे ब्लड आहे ते पल्मोनरी व्हेन्सच्या मदतीने लेफ्ट ऑरिकलकडे येतं. लेफ्ट ऑरिकलकडे ते पुढे पुश केलं जातं. पुढे पुश केलं जातं कोणाकडे तर लेफ्ट वेंट्रिकलकडे. खाली पुश केलं जातं कोणाकडे तर लेफ्ट वेंट्रिकलकडे. मग हे जे काही ब्लड आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे वेंट्रिकलकडे आलेलं, ते पुढे पुश केलं जातं आपल्या संपूर्ण बॉडी ऑर्गन्सकडे. संपूर्ण बॉडी ऑर्गन्सकडे पुढे पुश केलं जातं कोणाच्या मदतीने तर विथ दी हेल्प ऑफ अओर्टा. विथ दी हेल्प ऑफ अओर्टा. ठीक आहे. बघा आता ही जी काही सुरुवात आहे, ही जी काही सुरुवात आहे सुरू झाली आपल्या लंग्सपासून. लंग्सने काय केलं तर ऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी व्हेन्सच्या मदतीने कोणाकडे पास केलं तर लेफ्ट ऑरिकलकडे. मग लेफ्ट ऑरिकलने काय केलं तर ते जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पुढे लेफ्ट वेंट्रिकलकडे पास केलं आणि लेफ्ट वेंट्रिकलने काय केलं तर बाहेर ते ब्लड काय केलं तर बाहेर फेकून दिलं कोणाच्या मदतीने तर अओर्टाच्या मदतीने. सगळ्या बॉडी ऑर्गन्सला पोहोचवण्यासाठी ते मदत केली अओर्टाने. देन आता हे जे काही ब्लड आहे, आता हे जे काही आपलं ब्लड आहे ते बॉडी ऑर्गन्सपर्यंत पोहोचल्यानंतर आता हे आपला राईट ॲट्रिकल किंवा राईट ॲट्रियमकडे ते जातं विथ दी हेल्प ऑफ व्हीना कावा. व्हीना कावा. व्हीना कावाच्या मदतीने ते कोणाकडे जातं तर राईट ऑरिकलकडे म्हणजेच राईट एट्रियमकडे जातं विथ दी हेल्प ऑफ व्हीना कावा. व्हीना कावाच्या मदतीने हे जे काही आपलं बॉडी ऑर्गन्सला पोचलेलं जे ब्लड आहे ते परत कोणाकडे जाणार तर राईट ऑरिकलकडे, राईट एट्रियमकडे. मग राईट एट्रियमकडे आलेलं जे ब्लड आहे ते पुढे पास होणार कोणाकडे रे, कोणाकडे पास होणार तर राईट वेंट्रिकलकडे, राईट वेंट्रिकलकडे. मग हे जे आता डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट वेंट्रिकलमध्ये आलेलं आहे, मग ते पुढे विथ दी हेल्प ऑफ पल्मोनरी आर्टरीच्या मदतीने कोणाकडे पास होणार तर आपल्या लंग्सकडे, आपल्या लंग्सकडे. ठीक आहे. मग ही पूर्णच्या पूर्ण अशी गोष्ट आहे आपल्या ह्युमन हार्टची, जी की आपल्याला हे ह्युमन हार्टचं जे वर्किंग आहे ते या स्लाइडवरती समजून जाईल. बघा इट विल बी कन्फ्युजिंग, इट विल बी कन्फ्युजिंग. जर का तुम्हाला थोडीही शंका असेल तर अजून एकदा मी परत सांगते, तुम्ही अजून नीट लक्ष द्या. बघा आता ही जी काही सुरुवात होते ती आपल्या लंग्सपासून ऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी व्हेन्सच्या मदतीने लेफ्ट ऑरिकलमध्ये येतो. लेफ्ट ऑरिकलमध्ये जे आलेलं ब्लड आहे ते पुढे कोणाकडे जातं तर लेफ्ट वेंट्रिकलकडे पास केलं जातं. लेफ्ट वेंट्रिकलकडे आलेलं जे ब्लड आहे ते पुढे अओर्टाच्या मदतीने काय होतं तर बॉडी ऑर्गन्सकडे पोहोचवलं जातं. मग बॉडी ऑर्गन्सकडे आलेलं जे ब्लड आहे ते पुढे ते फेकलं जातं तर कोणाच्या मदतीने रे, व्हीना कावाच्या मदतीने कोणाकडे जातं तर राईट ऑरिकलकडे, राईट ऑरिकलकडे. मग राईट ऑरिकलकडे आलेलं जे ब्लड आहे ते पुढं पास होतं, ते पुढे पास होतं कोणाकडे तर राईट वेंट्रिकलकडे. राईट वेंट्रिकलकडे आलेलं जे ब्लड आहे ते पल्मोनरी आर्टरीजच्या मदतीने नंतर आपल्या लंग्सकडे पुढे पास केलं जातं. अशा प्रकारे हे जे आपलं ह्युमन हार्ट आहे ते काय करत असतं तर वर्क करत असतं, फंक्शन करत असतं. ठीक आहे. बघा आता मी जे तुम्हाला ह्या डायग्राममध्ये किंवा ह्या मागच्या स्लाइडमध्ये जे तुम्हाला समजावून सांगितलं तेच या स्लाइडवरती बघूया. हे जे काही हे आपली जी काही डायग्राम आहे याच्यामध्ये तेच आहे. बघा आपलं जे ह्युमन हार्ट आहे त्याच्यामध्ये काय होतं रे, आपलं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते आपल्या कोणाकडून येणार तर लंग्सकडून ऑक्सिजनेटेड ब्लड कोणाकडून येणार तर आपल्या पल्मोनरी व्हेन्सच्या मदतीने जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते काय करणार तर ह्याच्यामध्ये पास होणार. मग हे कुठे येणार तर आपल्या लेफ्ट ॲट्रियममध्ये. फर्स्ट ऑफ ऑल ते कुठे येणार तर आपल्या लेफ्ट ॲट्रियममध्ये. मग लेफ्ट ॲट्रियममध्ये आलेलं जे ब्लड आहे ते पुढे खाली पुश केलं जाईल, ते खाली पुश केलं जाईल कोणाकडे तर लेफ्ट वेंट्रिकलकडे. मग हे जे काही लेफ्ट वेंट्रिकलकडे आलेलं जे ब्लड आहे ते कोणाच्या मदतीने पुढे जाईल तर अओर्टाच्या मदतीने बॉडी ऑर्गन्सपर्यंत पोहोचवलं जाईल. मग बॉडी ऑर्गन्सपासून ते काय होणार तर व्हीना कावाच्या मदतीने कोणाकडे जाईल तर आपल्या राईट ॲट्रियमकडे किंवा राईट ऑरिकलकडे. मग राईट ऑरिकलकडे आलेलं जे ब्लड आहे ते पुढे पास होणार कोणाकडे तर आपल्या राईट वेंट्रिकलकडे. ठीक आहे. आपलं जे ब्लड आहे राईट एट्रियममधून कोणाकडे पास होणार तर
राईट व्हेंट्रिकलकडे. मग राईट व्हेंट्रिकलकडे जे आलेलं ब्लड आहे ते पुढे पास होणार आपल्या कोणाच्या थ्रू, तर आपल्या जे काही राईट ॲट्रियममध्ये आलेलं जे ब्लड आहे ते पुढे पास होणार आपल्या राईट व्हेंट्रिकलमध्ये. मग राईट व्हेंट्रिकलमध्ये आलेलं जे ब्लड आहे ते पुढे पास होणार पल्मोनरी आर्टरीच्या मदतीने लंग्सकडे. पल्मोनरी आर्टरीच्या मदतीने लंग्सकडे पास होणार. अशा प्रकारे हे जे काय होणार तर बाहेर जाणार. इथे तुम्हाला हे काय केलेलं आहे तर अशा प्रकारे ॲरोज पण दाखवले आहेत. तशा प्रकारे हे काय होणार तर आपलं हे ब्लड आहे ते नंतर काय होणार तर लंग्सपर्यंत पोहोचणार, लंग्सपर्यंत जाण्याचं काम करणार. मग याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की आपलं जे ह्यूमन हार्ट आहे ते कशा प्रकारे काम करतं, त्याची वर्किंग कशा प्रकारे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन कन्सेप्ट, अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी, अजून नवनवीन काही शिकण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे ई सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनल. तसंच तुम्ही चॅनल आवडला असेल तर, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.